हे अशा प्रकारे तयार झालेले आहेत. गाजर पण लावलं होतं मागे, बीटचं असं ते पण ठेवत नाही, खाऊन टाकतात. हे बघा 2 काकड्या काढल्या आणि काटलं आता एवढी निघाली, अजून शोधाय. तो 2 दिवस झाले भटकाला शिकलाय ना ते. आणि इथे बाकीचं सगळं बघा भाजून झालेलं आहे. जाऊ नका बाहेर, पाऊस पडतो भरतो. हे बघ काय, आता परत बाहेर जाऊ नका, त्याला हवं वाटतं बिस्किट. काय खात नाही वागे आमचं ना खायला. आता हे करत बसले, झालं बसला आता, आता संपला विषय. बघितला तो पण घुसला आता मध्ये, मागे जरा अजून. जाम दोघं सकाळी सकाळी हैराण करतात, नुसते मस्ती करायच्या मूडमध्ये असतात, खेळायच्या ह्याच्यामध्ये. मग ते ऐकत नाही. मागू पाऊस बघ केवढा भरलाय आज. इतकं छान झालंय ना वातावरण. सकाळी सकाळी चांगली अशी सर पडून गेली मग अशी मस्त. पडशील पडाल खाली, बसा खाली, बसा खाली शांतपणे. चला जरा चहा पितोय आणि मग जाऊया आपण आपल्या बागेमध्ये. ती बघ वांग्याची रोपं बघ, तर पान पण केवढं मोठं झालंय. बाग्या पडशील बेटा. काय नाही करते मी, चाय पिते. काय करते मी, काय हवं तुला? बसायचं इथे, बस बस खाली. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर छान असा पाऊस पडतो आहे आज, वातावरण खूप सुंदर झालं आहे. तर आत्ता आपल्या बागेतली की नाही भाजी काढायचे सूप घेतलं आहे मी, काटलं. मागच्या बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आणि दाखवलं पण होतं. म्हणजे तिथे मी साफसफाई करत होती ना, तण काढत होती ना, तिथे वेल होती. तर एक 3-4 काटलं मला तयार झालेली मिळाली आणि काढून घेतली मी. तर आत्ता बाकीची पण आहेत बघा तयार झालेली, ती पण काढून घेते, तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी वेल बघा कशी असते, त्याला फुलं कशी असतात. म्हणजे बऱ्याच वेळेला हे शेअर केलेलं आहे, दरवर्षी मी शेअर करते, पण आत्ता पण पुन्हा दाखवते. कारण काय नवीन नवीन बघा सबस्क्रायबर असतात ना चॅनलवरती, कधी कधी कोणाला माहीतही नसतं, त्याच्यामुळे थोडंसं दाखवलेलं बरं. तर ही बघा, ही आहे काटल्याची वेल आणि अशा भरपूर वेली आपल्या आड्यामध्ये की नाही रुजलेल्या आहेत. आणि हे बघा, हे काटलं हे अशा प्रकारे तयार झालेले आहेत. आणि रानभाज्या आहे ही पावसातूनच ह्या वेली की नाही रुजून येतात. फुलं बघा अशी पिवळ्या रंगाची. बाजूला 1 मिनटं जरा फुलं दाखवते. ती बघा पिवळ्या रंगाची फुलं ह्याला असतात. आणि ही भाजी चवीला छान लागतेच आणि खूप महाग भाजी ही मिळते शहरा ठिकाणी. तोड जरा 1 मिनटं. हे बघा, हे आता हे फळ आहे ना पूर्णपणे तयार झाले, त्याच्यामुळे आता हे काढून घेऊया. चला आता बघूया किती निघतात ते, काढून घेऊया जेवढं पण आहे तेवढं. आणि इथेच बघा दुसरी पण रानभाजी आहे, ती पण तुम्हाला मी दाखवते. इथे आपण थोडीशी मिरची रोपं लावलेत ना, तिथेच कुरडू बघा रुजून आलाय. आणि कुरडूची भाजी मी मागे तुम्हाला दाखवली, बनवली तेव्हा. तर अजून कशा रानभाज्या आम्ही बनवतो. तर ही हा बघा, हा कुरडू आहे. आता कधी हवा तेव्हा काढून घ्यायचं. आणि हे सगळं कसं आपोआप उगून येतं ना आपल्या बागेमध्ये, असं आहे. आला पाऊस आला, चला लवकर लवकर काढूया. चला तिकडची काढून घेतली आणि मी आले बाबा ह्या साईडला. हे वाघ्याशिवर बघा आले 2 जण. तिकडे आपले वेली वगैरे लावलेले आहेत ना, मग ते आपले मागे मागे फिरत बसतात
आणि मग सगळं नुकसान करतात. तुम्हाला मी आता काटल्याची नाही नरवेल दाखवते हा. तर ही बघा, ही आहे काटल्याची नरवेल. म्हणजे नर आणि मादी असे प्रकार असतात. आणि भरपूर फुलं हवी असतील आणि भरपूर फळं हवी असतील तर ही वेल आहे ना, ती पण खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळे बघा आपल्या आड्यामध्ये वेल आली ना, आम्ही काढलीच नाही. आणि फुलाच्या मागे बघा फळ वगैरे काही नाही आहे. मादी वेल असते ना, त्याच्या फुलाच्या मागे फळ असतं. आणि ही आता आहे नरवेल. अशा प्रकारे बघा असते. चला जाऊया पुढे. त्याला शेरूशेठ आपले बघा काय खातात. चहाची पात गवस समजून. ही बघा इथे पण बघा ही नरवेल आहे. अशा भरपूर नरवेली आहेत आपल्या आड्यामध्ये. त्याच्यामुळे फळं कशी मग धरतात भरपूर. नरवेलच नसेल ना तर काय फळं मग धरत होत नाही, परागीकरण होत नाही ना त्याच्यामुळे हे गरजेचं असतं. हे दोघंजणं पुढे माझ्या आधी. इथे पण बघा वेल आहे. इकडनं मी काल आहे ना काढली. हे आपलं पेरूचं झाड आहे ना, इकडं तण साफ करत होती आणि तेवढ्यात पाऊस आला त्याच्यामुळे राहून गेलं मग अर्ध साफ करायचं. ही बघा ही एक वेल आहे. आणि ही वेल मी बघा ह्याच्यावर टाकली वर असे उंच. आता इथे बघू किती मिळत आहेत ते. आहे तिथे ती एक वेल नारळावरती सोडली ती बघा त्या साईडला. शोधावं लागेल आता इथे ह्याच्यामध्ये गवतामध्ये जरा शोधून काढूया आपण. तेच रानामध्ये या वेली भरपूर असतात. आता आपल्या इथं कसे आपल्या आड्यामध्येच उगवलेले आहेत त्याच्यामुळे काही चिंता नाही. ते बघा तोडतात कोणाचे बाबा. आपण काय ना बियाणं पण टाकलं होतं ना. हां, गेल्या वर्षी आम्ही भरपूर बियाणं ते होतं ना पिकलेलं. हां, बियाणं आम्ही फेकलं होतं असंच. रुजलं तर रुजलं, त्याच्यामुळे ते बहुतेक असं रुजून पण आले. ह्याचा कसं कंद पण असतो, कंदानी पण वेल होतो आणि बियाणं असतं ना ते पण रुजतं. पण बियाण्याने थोडासा वेळ लागतो ना. 2 वर्ष 3 वर्ष घेतात. हां कधी आलो तेव्हा माहिती बनवलं आपण बियाणं टाकलं होतं. हां, बियाणं टाकून आपल्याला माहिती पण नव्हती. आपण बियाणं सगळीकडे टाकलं होतं. आम्हाला तर ही भाजी माहीतच नाही. आम्ही गावी आल्यानंतर ही भाजी बघितली. हां, आणि असं म्हणजे आम्हाला तेव्हा सांगण्यात आलं की भरपूर ही भाजी खूप महाग मिळते, म्हणजे मुंबई ठिकाणी विकायला असते ना. बाजारात कसं मुंबईला पण बाजारात आपण बघितली आहे का नाही नाही, पण आपण कधी खाल्लेली नाही. हां, गावी आल्यानंतर आम्ही खाल्ली. आणि एवढी महाग भाजी तर कशाला कोण विचारतंय ना. 130 रुपये 140 रुपये पाव किलो आहे. पण आपल्याला आता चला आपण गावी राहतोय त्याच्यामुळे आयती भाजी ही मिळते निसर्गाच्या कृपेने. बाकी काही नाही, ही निसर्गाची कृपा आहे. त्यांना ह्या रानभाज्या असतात ना, त्यांना जरा पण पाणी मिळालं ना अशा त्या वाढतात ना, बापरे भरपूर वाढतात. मका लावला होता हो बागेतनं. मला तर इतकं वाईट वाटतंय ना, म्हणजे छान प्रकारे रुजून पण आला होता. आणि आत्ता बघितलं तर सगळी मक्याची रोपं ना सगळी बाहेर काढून टाकली. मला वाटतं कोणी काढले काय माहीत नाही, ससा उंदीर काय माहीत नाही. अशी छान म्हणजे चांगलीशी बोटभर रोपं ना तयार झाली होती आणि सगळी निघाली. आता तिकडची मी 4-5 रोपं काढून आणली आणि इथे आता लावलेत. तुम्हाला मी दाखवते मस्त. कुठे पण ते सगळे बाहेर उकरून पडलेत ना. मला आता एवढं वाईट वाटतंय ना, एवढी मेहनत करून ते बियाणं भिजवलं लावलं मी. दरवर्षी काही ना काही प्रॉब्लेम असतोच. म्हणजे आपल्या आड्यामध्ये ना उंदीर ससे वगैरे भरपूर आहेत, त्याच्यामुळे काही ठेवत नाही. आता इथे बघा मिरचीची रोपं लावलेली आहेत ना, त्यांना काय नाही केलेलं आहे. मिरची लावलेलं आहे, भेंडी वगैरे लावले आहेत, गोंड्याची रोपं, त्यांना काही नाही. म्हणजे काही ठराविक रोपं असतात तर त्यांचं सगळं नुकसान करून टाकतात. गाजर लावले ना तर गाजर पण ठेवत नाही. गाजर पण लावलं होतं मागे, बीटचं असं ते पण ठेवत नाही, खाऊन टाकतात. आणि आता मक्याचं पण सेम तसंच केलेलं आहे, काही नाही ठेवलेलं आहे. आता मी भाजी काढता जरा तेवढं बघूया, छान अशी रोपं उगून आलेली आहेत तर जाऊन बघितलं मी. एवढं वाईट वाटतं. आता 1-3-4 रोपं मी आणून ना इथे लावले, तुम्हाला मी दाखवते रोपं ती मक्याची उगून आणलेली. आता जगतील की नाही काय माहीत नाही, पण इथे आता आणून लावलेले आहेत एक साईडला. ही बघा इथे 4-5 आणून लावली. आता जगतील की नाही माहीत नाही. बघा किती छान प्रकारे रुजून आली होती रोपं ही. आता 8-10 दिवसामध्ये चांगली तयार झाली असती. काय काय ठराविक गोष्टी आहेत ना त्या आमच्या आड्यामध्ये राहतच नाही. गाजर बिजर काय ठेवतच नाही, ते ससे विषय येऊन खातात. त्याच्यामुळे आम्ही काय त्या भानगडीमध्ये पडत नाही. आगे स्पॅटूला हवा आहे का? काढली शोधून.
काढून घेतो. जरा बागेतली काकडी काढतोय, पहिली काकडी ते ना जमिनीवरती आलेली आहे, खराब होईल ना त्याच्यामुळे कुणालच्या काढतात आता. ते वर आहे ते राहू. हे बघा 2 काकड्या काढल्या आणि काटलं आता एवढी निघाली, अजून शोधायची बाकी आहेत. शोधावी लागणार आपल्या आड्यामध्ये. सगळं नंतर तुम्हाला मी दाखवते किती काटलं निघालं ते. तिकडे आहे स्पॅटूला त्या साईडला, तिकडे ठेवलं. तर भेंड्यानं आता खत घातलं ना. चला ही बघा आता चूल पेटवली, बारीक बारीक पेटते, पाणी तापत ठेवलं अगोदर आणि ते आता काम चालू झालंय. हे बघा, मंडप घालतायत. मी चालली आता घरात. हे बघा फुलं काढून घेतली बागेतली देवासाठी आणि मग आता थोडंसं आता ऑर्डरचं पण करायचं आहे ना, ते पण सगळं मी आता काढून ठेवलं. हे बघा इथे पिठाची वगैरे ऑर्डर आहे. हे बघा सगळं रेडी करून ते ठेवलेलं आहे. सगळं काम आधी पहिला ही फुलं ठेवू दे. चला आता भाजी ना अगोदर भिजत घालते मी. हे बघा ह्या भाजीला की नाही भरपूर माती असते ना आणि इतकी काटलं निघालेत. जरा पाण्यामध्ये अर्धा तास तरी भिजत ठेवणार मी आणि त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं, कारण खूप माती असते लागलेली. ह्या बघा काकड्या पण आता ठेवलं जरा भिजत. आपल्या बागेतल्या यावर्षीच्या पहिल्या काकड्या आहेत. चला आता थोड्या वेळाने ना स्वच्छ धुवून घेऊया 2-3 पाण्याने. एक साधारण अर्धा जरी ठेवलं ना सगळी माती ना निघून जाते. मग हे बघा किती माती आहे. चला तुम्हाला थोडीशी मी आता तयारी दाखवते किचनची. तर इथे मी आता कुकर लावून घेतलं आहे आणि कांदा टोमॅटो सगळं चिरून घेतलेलं आहे, लसूण कोथिंबीर आणि भाजीसुद्धा चिरून घेतली बघा. आणि ना म्हणजे काही काटल्यामध्ये बिया पण होत्या, त्या बियाने मी काढून टाकल्या. ज्या खूप कडक असतात दाताखाली येतात, मग खायला बरं नाही वाटत. तुम्हाला मी दाखवते. हे बघा याच्या काढून टाकल्या मी. जाऊ दे चला आता पटकन आहे ना भाजी फोडणीला घालून घेते. ओलं खोबरंसुद्धा लागणार आहे, ते पण मी काढून ठेवलं आहे. तर कढईमध्ये बघा मी आता तेल घातलं आहे. आता ह्या ज्या रानभाज्या असतात ना त्यांना थोडंसं जरा तेलाचं प्रमाण जास्त घातलं का भाजी एकदम चविष्ट लागते. त्याच्यामुळे थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे. त्यात मी आता भरपूर असा कांदा घातला आहे, राई जिरं कढीपत्ता आणि आलं लसूण चांगलं असं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर टोमॅटो घातलं आहे. सगळे मसाले आपले तिखट मसाला हळद आणि थोडासा गरम मसाला घातला आहे. त्याच्यानंतर चिरलेली भाजी आहे ना काटल्याची ती मी ह्याच्यामध्ये घालून चांगलं असं परतून घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ ओलं खोबरं घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून ही भाजी की नाही शिजत ठेवले. ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये काय त्याला म्हणतात प्रतिकारशक्ती देणारे जे घटक असतात ना ते असतात. त्याच्यामुळे वर्षातनं एकदा का होईना ही भाजी की नाही खावीस. ही भाजी खूप महाग मिळते, पण ठीक आहे सीझनला एकदा खायला काय हरकत नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या इथे जर का मिळत असेल तर नक्की ही भाजी की नाही करून खा तुम्ही. चवीला खूप भारी लागते. आता ही सुकी भाजी केली आहे आणि ह्याचं भरीत वगैरे पण बनतं. भरीत पण खूप छान लागतं चवीला. तर पुढच्या टायमाला मी जेव्हा मी काढीन ना बागेतनं त्यावेळेस नक्कीच ती रेसिपी पण शेअर करीन. आज म्हटलं साधी सिंपलच बनवूया. अशी सुकी भाजी पण छान लागते, चवीला खूप भारी लागते ही. तर इथे सगळं मिक्स करून घेतलं, त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि त्या झाकणावरती थोडंसं पाणी टाकलं मी आणि साधारण एक 7 मिनिटामध्ये ही भाजी की नाही स्लो गॅसवरती शिजत ठेवली होती. आणि इथे भाजी बघा आपली तयार झालेली आहे आणि इतकी छान झाली होती भाजी ही. आता ही भाजी आमची खाऊन झालेली आहे, तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये सांगते, पण इतकी चविष्ट झाली होती भाजी, खूप सुंदर झाली होती चवीला. का चला आम्ही आता सगळेजण नाश्ता करायला बसलोय. काकडी कशी आहे बघ. तर ही आपल्या बागेतली तेंडल्याची पण भाजी केली, काल रात्री बनवली होती आणि म्हणजे सुकीच बनवले, त्यात काही नाही टाकलेलं, फक्त मसाले घातलेले आहेत. ही आपली काटल्याची भाजी आणि आपल्या बागेतली काकडी आणि गरम गरम चपाती. सगळं बागेतलंच आहे. कुणाला लेट झालं ना, उशीर झाला आहे कुणाला. चूल माझी विजली, आता मला पुन्हा ती चूल पेटवावी लागणार. घरात काम करत होते ना, पाणी तापलं आहे. आत्ता बघा मला हे ऑर्डरचं आहे ना ते सगळं मला भाजून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मी आता बाहेर आलेली आहे. भाजायला की नाही सुरुवात केली, तांदूळ भाजते
आणि इथे बाकीचं सगळं बघा भाजून झालेलं आहे. हे ना वड्याचं पीठ आहे, कोंबडी वड्याचं पीठ असतं ना, त्याची ऑर्डर आहे. तर ते मी आता आधी ना पूर्ण करून घेते आणि त्याच्यानंतर मग कोळीत भाजणार आहे. कोळीत पिठाची पण ऑर्डर आहे ना, तर म्हटलं आज केलं तर 2 दिवसांनी मग आपल्याला कुरिअर करता येईल ना, त्याच्यामुळे आज घेतलं आहे करायला असं. आणि सध्या पाऊस पण काय एवढा काय जास्त पडत नाही आहे ना, त्याच्यामुळे पावसाचा अंदाज घेतला मी आज आणि मग आता करायला घेतलं आहे. ऑर्डरचं काम पण आपलं चालू असतं अधनंमधनं, तुम्हाला बघा मी शेअर करतेच व्हिडिओच्या माध्यमातून. आज म्हटलं लॉंग व्हिडिओमध्ये पण दाखवूया. इथे माझं सगळं बघा भाजून झालेलं आहे ऑर्डरचं. आता मी हे गार करत जरा ठेवलं आहे. कोळी त्यांना भरडायचेत पण ते आता नाही, पूर्णपणे थंड झाल्यानंतर संध्याकाळी भरडणार. आता हे जरा गार होऊ देत, गार झालं की ते मी घरामध्ये घेणार मग. आणि इथे आता बघा चुलीवरती पाणी ठेवलं आहे तापत आणि त्या पाण्यामध्ये मी गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. छान सुगंध येतो हा पाण्याला. हा माझा गुंडा, ए गुंड्या, हां काय रे बोक्या, चल काय खायचं नाही. चला व्हिडिओची एंडिंग करूया. हा बघा आपला वाघ्या. ए बोक्या उठ, चल चल. आज सकाळी खेळायला गेला होता ना, खूप उशिरा घरी आला आणि कुठंतरी मारामारी हा करून आलेला आहे, कारण त्याच्या पायावरती वगैरे ना लागलेलं दिसतंय. ए बोक्या खूप उशिरा आला. दोघं संगाती गेले होते, वाघ्या आणि शेरू. तर शेरू बरोबर आला घरी आणि हा जवळजवळ 1 तास लेट आला शेरूपेक्षा. हां आणि आता गपचूप बसला आहे. हां चल. चला आत्ताच माझं सगळं काम आवरून झालं आणि आता मला एडिटिंग करायची आहे. मी आता चालली गाडीमध्ये एडिटिंग करायला. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आता ह्याला ना थोडंसं जरा औषध लावते गोड गोड बोलून. लावून देणार नाही पण तरी पण गोड गोड बोलून लावते ना. वागू चल.